राम माधव हे ISI पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले। पाकिस्तान जेवढा कैचीमध्ये सापडला जातो, भारतामध्ये असणारा ब्लास्ट होत नाही अशी परिस्थिती आहे। हे 4 मुद्दे काय होते याचा असणारा खुलासा RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरता मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहेत। RSS आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची गेली 40 वर्षाची भूमिका 14 वर्ष जी आहे त्याची भूमिका जर आपण पाहिली तर आम्ही बिगर मुसलमानांच्या तिकिटावरती मतावरती निवडून येऊ शकतो असा त्यांचा स्टँड राहिलेला आहे आणि त्याला अनुसरून ख्रिश्चन, मुस्लिम, जैन याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु मागच्या काही महिन्यामध्ये एका काळी RSS चे असणारे स्पोक्सपर्सन राम माधव हे ISI पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले आणि भेट झाली। 2-3 दिवस चर्चा झाली। मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सत्तेवरती येते त्या वेळेस ती असणारी घोर चूक त्या ठिकाणी करत असते। मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे फॉरेन मिनिस्टर होते। व्हिएतनाम सारख्या देशाची भारताशी अत्यंत घनिष्ठ आणि मैत्रीचे संबंध होते। फेब्रुवारी 79 मध्ये अटल बिहारी वाजपेयी चायनाच्या दौऱ्यावरती गेले। हे तिथे पोचले असतील चायनाच्या भूमीवरती आणि चायनाने व्हिएतनाम वरती युद्ध घोषित केलं। माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने ही माहिती दिली होती, पण जे काँग्रेस करू शकला नाही ते आम्ही करू। 62च्या युद्धाच्या नंतरच्या कालावधीमध्ये आणि आपण बघत असाल की अर्धवट दौरा टाकून अटल बिहारी वाजपेयी यांना भारतामध्ये परतावं लागलं अशी परिस्थिती आहे। दुसरी महत्वाची चूक जी झाली आणि ती घोर चूक झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुर्दैवाने भारतीय नागरिक हा देवळाच्या बाहेर अजून आलेला नाही आणि मस्जिदीच्या बाहेरून अजून आलेला नाही, तो दोन्ही ठिकाणी अडकलेला आहे। ज्याला आपण असणारा
आग्रामधलं मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घातली, म्हणजे घेतली. जगभरातून पाकिस्तानचे अध्यक्ष होते, त्यांना येऊ दिलं, पण हात हलवत जावं लागतं. का त्याच कालावधीमध्ये जगामध्ये आतंकवाद हा मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि पाकिस्तान हे आतंकवाद्यांचं माहेरघर होतं, अशी परिस्थिती होती. राजकीय परिस्थिती, जग ह्या आतंकवादापासून कंटाळलं होतं, त्रासलेलं होतं आणि काही करून पाकिस्तानला जेरबंदी करायचं हा त्यांचा निर्णय झाला होता. आणि म्हणून पाकिस्तानचं जे कर्ज होतं याला मुदत वाढवायला कोणीच देत नव्हतं. आग्राच्या बैठक झाली नसती तर 30 दिवसामध्ये पाकिस्तान हे एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजे आयात केलेल्या वस्तू आणि येणारा डॉलर उत्पादनाचं साधन, डॉलर जे उत्पादनाचं साधन होतं, याच्यामध्ये मिसमॅच होती. ज्या वस्तू पाकिस्तानने विकत घेतल्या त्याचे पैसे देण्यासाठी, त्याचा अदा करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नव्हता. आणि म्हणून जसं आपल्याला IMFनी बंदिस्त केलं चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये, त्याच पद्धतीने पाकिस्तानला सुद्धा बंदिस्त करता येईल आणि त्यांच्या धर्तीवरनं आतंकवाद हा संपवता येईल, हा त्यांचा अजेंडा होता. परंतु जे काही गोड गोड टीव्हीच्या माध्यमातून जगभर दाखवण्यात आलं, त्यातून जगाने टाकलेला पाकिस्तानचा चाप जो होता तो ढिला पडला. पाकिस्तानचे जे असणारे नाकेबंदी करण्यात आली होती, त्याच्या असणाऱ्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या होत्या, त्या लूज करण्यात आल्या. आणि नंतर आपण बघतो की कारगिल घडलं आणि इथं असणारा बॉम्ब ब्लास्टचा सिलसिला पुन्हा सुरुवात झाला, अशी परिस्थिती आहे. आता सुद्धा पाकिस्तानचं असणारं आंतरराष्ट्रीय इमेज आपण बघितलं तर इराण म्हणते आम्हाला ह्यांनी फसवलं आणि अमेरिका म्हणतोय यांनी आमचा वापर केला. अशा कचाट्यामध्ये पाकिस्तान सापडलेला आहे. त्याच्याच बरोबर जी बातमी मध्यंतरी आली होती की अरब राष्ट्र UAE म्हणून जे आहे, युनायटेड अरब इमिरेट्स म्हणून असतात जे राष्ट्र आहे, त्यांनी जे काही काळामध्ये त्यांना कर्ज दिलं होतं, त्यांनी सांगितलं तुरंत आम्हाला असणारं परत करा. आणि त्यांना असणारं 3.45 बिलियन म्हणजे हे 15 दिवसामध्ये परत करावं लागलं.
हे परत करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा सौदी आणि चायना यांच्याकडून असणारं कर्ज उचलून आपल्याला असणारं त्या ठिकाणी कैद केलेलं आहे. भारताच्या संदर्भातला असताना आपण विचार केला तर चायना बरोबरचे आपले संबंध अजून बदललेले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की पाकिस्तानने आम्हाला फसवलंय, यासाठी जे मुस्लिम राष्ट्र आहेत आणि पश्चिम देशातले राष्ट्र आहेत ते पुन्हा पाकिस्तानला कैचीत पकडण्याच्या मार्गामध्ये आहेत. पाकिस्तान जेवढा कैचीमध्ये सापडला जातो, भारतामध्ये असणारा ब्लास्ट होत नाही अशी परिस्थिती आहे. चार मुद्द्यांवरती चर्चा झाली अशी आमच्या पक्षाची माहिती आहे. राम माधव ISIच्या प्रमुखांना भेटले, रिटायर्ड ISIचे होते पतौडी म्हणून त्यांना असताना भेटले, इतर अधिकारी होते त्यांना असताना भेटले. चार मुद्द्यांवरती त्यांची असणारी चर्चा झाली. हे चार मुद्दे काय होते याचा असणारा खुलासा RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, या देशातली मन की बात सांगणारे पंतप्रधान यांनी RSSला आणि राम माधव यांना ISIचे प्रमुख, त्यांचे इंटेलिजन्सचे चीफ, फॉरेन अफेअर्सचे माणसं यांच्या बरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? मी इथे विरोधी पक्षाचं दुर्दैव असं मानतोय की विरोधी पक्षाचे नेते यांनी भारताच्या सुरक्षितेच्या संदर्भातले प्रश्न आणि राम माधवच्या भेटीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले पाहिजे होते. ते उपस्थित न करता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहेत अशी परिस्थिती आलेली आहे. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की देवळं असतील, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, बुद्धविहार असतील, हे मनशांती देऊ शकते, पण देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही. किंवा देशापुढचे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवू शकत नाही. तेव्हा भारतीय जनतेने या गंभीर प्रश्नाची चर्चा स्वतःच्या मित्रांबरोबर, जे काही राजकीय लोकांना ओळखतात त्यांच्याबरोबर,
केली तर मी असं म्हणेन हा देशावरती फार मोठा उपकार होईल. आणि जे काही भरकट चाललेलं राजकारण आहे, दिशाहीन चाललेलं जे राजकारण आहे, त्याला कुठेतरी आळा घालता येईल. आणि आज जी तरुण पिढी आहे नैराश्याच्या वातावरणात चाललेली आहे, तिला अधिकृतरित्याने विचार करायला आणि मार्ग काढायला संधी मिळेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार. हा फारच गंभीर आरोप आहे. कारण ISI आणि पाकिस्तान याच्यासोबत आपलं कशाही प्रकारचं डायलॉग नाही असं पंतप्रधान सांगतात. आणि आपण दुसऱ्या बाजूला म्हणतात की हे चर्चा करतायत, म्हणजे नेमकं काय चर्चा करतात त्याबाबत. ISI आणि RSS या जुळव्या बहिणी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. या दोघांची असणाऱ्या पैदाशी, म्हणजे उर्दू शब्द वापरायचा असेल तर, हे ब्रिटिशांनी केलेली आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की RSS हे भारतामध्ये रजिस्टर्ड नाही, पण अमेरिकेत रजिस्टर्ड आहे. आता तुम्ही निर्णय घ्यायचा, तो लोकांनी ओपिनियन करायचं आहे. ते शिवसेना पक्ष आणि सेना यावर मी आपण ह्याच्यावरती बोलू, नंतर मग बोलू त्याच्यावरती. ह्याच विषयावरती बोललेलं अधिक बरं राहील. याच्यामध्ये काय चर्चा चालू असेल? तुम्ही ते 4 मुद्दे सांगितले ते आम्हाला कळले नाही. फक्त 4 मुद्द्यांवरती चर्चा चालली झाली एवढंच फक्त आम्हाला कळते. म्हणून आम्ही असं मोहन भागवतांना विचारतोय की हे 4 मुद्दे कुठले हे तर आम्हाला सांगा. म्हणजे देशातलं राजकारण ठरवायचं साठवलं या दोघांमध्ये आहे. तिथली परिस्थिती वाईट झाली तर आपल्याला तिथे दंगल दिसते, इथली परिस्थिती वाईट झाली तर इथली दंगल. ते दंगलीचं राजकारण आहे. लोकांनी ठरवलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की तुम्ही कशासाठी भेटलात. एका बाजूला तुम्ही म्हणते की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार, पुलवामा सारख्या असणाऱ्या घटनेचा आम्ही असणारा बदला घेणार. आज दुसऱ्या बाजूला तुम्ही यांना काय भेटताय? भेटायला माझी हरकत नाही, पण कशासाठी भेटताय, तुमची चर्चा काय झाली ही भारतीय जनतेला कळण्याचा अधिकार त्यांचा आहे. आणि मग भारतीय जनता ठरवेल की तुमचं भेटणं योग्य होतं की अयोग्य होतं. त्याच्यामध्ये फक्त एक ते राम आरोप होते का बाकी कोणी आरोप? ते बरेच असतील नसतील आम्हाला माहिती नाही, पण राम माधव यांचं आम्हाला अधिकृतरित्याने माहिती आहे, म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतलं. उरलेल्यांचं अधिकृत रीतीची माहिती नसल्यामुळे आम्ही असणारं त्यांची नावं घेत नाही. आणि होते की नव्हते ही माहिती. हा खुलासा पंतप्रधानांनी केला पाहिजे आणि मोहन भागवतांनी केला पाहिजे. कोण आहे राम माधव? संघटनेचे प्रमुख RSS ही जी संघटना आहे त्याचे प्रमुख मोहन भागवत आहे. राम माधव या संघटनेचे एक प्रवक्ता आहेत.
नरेंद्र मोदी कोण आहेत? तर या देशाचे पंतप्रधान आहेत, त्याच सर्वस्वी आहेत. त्यांच्याच इशाऱ्यावरती इथली असणारी अख्खी फॉरेन पॉलिसी चालते. तेव्हा त्या हात मोदींच्याच भाग होता का की त्यांनी असणारा कोलंबोला जाऊन ISIच्या प्रमुखाला भेटलं पाहिजे आणि RSS ला त्यांनी सांगितलं आणि RSSने राम माधव यांची निवड केली. काय आहे ते सांगावं ना. अंधारात कशासाठी? आम्ही लोकांना जागृत करत जाणार. लोक जोपर्यंत जागृत होत नाहीत, मी जसं म्हणालो की मस्जिद, देवळं, गुरुद्वारा याच्यातून बाहेर पडत नाही आणि जगण्याच्या प्रश्नावरती जोपर्यंत लोक उठत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. शेवटी ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये आवाज उठवणं आणि लोकांना जागृत करणं हा नियमाला धरून तुम्हाला अधिकार आहे, ते आम्ही करणार. देशद्रोह म्हणजे अशी भेट झाली असेल आणि 4 मुद्द्यावरती तुम्ही जर खुलासा केला नाही तर अंधारामध्ये तुम्ही काळाबोरं काहीतरी केले हा आरोप त्यांच्यावरती होणार. इथल्या असणाऱ्या इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की हे देशाच्या हिताचं आहे की देशाच्या विरोधात आहे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये मतदाराचा आवाज हा सगळ्यात मोठा आवाज आहे. एका साईडला या सरकारला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला वेळ नाही, पण पाकिस्तान बरोबर चर्चा करायला वेळ आहे. विरोधी पक्ष काँग्रेस मुख्य आहे, का शांत आहे का? तुम्ही त्यांना विचारा. हे साध्या ते मल्लिकार्जुन खडगे सरांच्या जो अपमान झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा उतरलेले नाही करत. जी चूक गांधीजींच्या काळात झाली ती चूक हेही गांधी करतायत असं वाटतं. मी आता एवढंच म्हणेन की काँग्रेसने स्वतःच्या ऑफिसला आता टाळं लावायची वेळ आली. महात्मा गांधीचा जो सल्ला आहे तो त्यांनी मान्य करावा. सांगितलं ना पतौडी का राजा. पतौडी एका काळचे ISIचे चीफ होते. आज हे पतौडी आपल्या पतौडीच्या नातेवाईक आहेत. तेव्हा भारतामध्ये माहिती गोळा करायला फार वेळ लागत नाही. थँक्यू.